आबाधुबी खेळायचा. आबाधुबीचा अर्थ तो चेंडू असायचा आणि तो जोरात फेकून पाठीत असं नाही, बसल तिथं बसायचा, पोटात बसायचा, डोक्यावर बसायचा आणि इतकं जोरात जीव तोडून मारायचा की पाठीत बसल्यानंतर त्याला अशी भूक बसल्यागत बसायची. त्याला ते सहन व्हायचं नाही, कळवळायचं, आई आई करायचं ते पोट. आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मधला आता चिंचेचं जैड विष्णू घाटावर झाड आहे, त्या झाडावरनं चौकीजवळच्या झाडावर मोठी कशी फांदी गेलेली असते, त्या फांदीवरनं त्या झाडावर आम्ही जात असतो. आणि असं जाताना एक थ्रिल असायची की कावळ्यांच्या घरट्याजवळ गेल्यावर कावळ्यानं वाटतं आपल्या पिल्लांनाही हात लावणार, म्हणून 15-20 कावळे जमा झाले आणि त्या कावळ्यांनी त्या मुरलीधर कुलकर्ण्यांना टोचा मारायला सुरुवात केली आणि त्याच्या ह्याच्यात तो गडबडून गेला आणि त्याचा फांदीचा हात सुटला आणि फांद्यांना अडकत 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 तो धप्प दिशी खाली पडला, तो बेशुद्धच झाला. या वेगवेगळ्या देशी खेळांबरोबरच एक मैदानी देशी खेळ होता, तो म्हणजे आबाधुबी. त्या खेळाबद्दल सांगा. त्यावेळेला आत्तासारखं नदीत कायम पाणी असायचं नाही. नदीचा प्रवाह एका बाजूला सांगलीवाडीला होता आणि संपूर्ण वाळवंट या असायचं, बाजूला पाणी नसायचं. पाणी नसायचं. संपूर्ण वाळवंट पुलापर्यंत सगळं मोकळंच असायचं. वाळू छानपैकी मऊ वाळू असायची आणि त्या वाळवंटात आम्ही एक 15-20 आमचे मित्र त्या काळातले, मग कैलासवासी आमचे अशोक फाटक असतील, त्यानंतर दादा म्हैसकर असतील, अजित भावे असतील, दामोदर सहस्रबुद्धे असतील किंवा वसंत बावडेकरांचा असेल, हे सगळे गावभागातले मित्रमंडळी, तालमीतली, कबड्डी खेळणारी सगळे आम्ही एकत्र यायचो आणि आबाधुबी खेळायचो. आबाधुबीचा अर्थ तो टेनिसचा चेंडू असायचा आणि तो जोरात फेकून पाठीत मारायचा. पाठीत असं नाही, बसल तिथं बसायचा, पोटात बसायचा, डोक्यावर बसायचा आणि इतकं जोरात जीव तोडून मारायचा की पाठीत बसल्यानंतर त्याला अशी भूक बसल्यागत बसायची. त्याला ते सहन व्हायचं नाही, कळवळायचं, आई आई करायचं ते पोरगं, इतकं जोरात मारायचा. असं करत करत 1.5-2 तास आम्ही ते त्यातला आनंद लुटायचो. टीम असायची का काय? टीम वगैरे असं नाही, सगळ्यांनी सगळ्यांनी मिळून एकमेकालाच खेळायचं, मारायचं. एकमेकाला मारायचं. ज्याच्या हातात चेंडू येईल तो चेंडू घ्यायचा आणि जवळच्याला जितकं जोरात मारता येईल ते मारायचं आणि त्यातला आनंद लुटायचा. त्याचं तो कळवळायला लागलेला असायचा आणि आम्ही मात्र त्याला जोरात लागलं कसं म्हणून त्यातला आनंद लुटायचो. असा एक आघारी आनंद त्यातला आम्ही लुटत होतो. पण खेळताना मजा यायची, पण ते तेवढ्यापुरतं लागलेलं विसरून जायचं. कुठल्याही प्रकारचं भांडण किंवा काय आमचं कधी असायचं नाही. बरोबर. आणि संध्याकाळी अंधार पडोस्तोपर्यंत आम्ही ते आबाधुबी खेळायचो. आबाधुबीतला जो आनंद होता, एकमेकाला चेंडू मारण्यात जो आनंद होता आणि तो मारल्यानंतर त्याची जी अवस्था असायची, तो चेहरा तो वेडा वाकडा करायचा, तिरका वाकडा व्हायचा, तिकडं पळायला बघायचा, पण आम्ही सोडायचो नाही. तो पाठीत किंवा त्याच्या पोटात जोरदारपणानं तो चेंडू लागायचा, बिचारा कळवळायचा, काही वेळेला खाली बसायचा तिथं. तुम्हालाही कळवळायला सुरू. लागलं. मलाही भरपूर वेळा हे मारलेला आहे, पाठीत मारलेला आहे, काही वेळेला तोंडावर चेंडू लागलेला आहे. आणि पण ते सहन करण्याची शक्ती बजरंगाच्या कृपेनं सगळ्यांना असायची. कधी कोणाला असं फार लागलंय आणि कोण जखमी झालाय असं असायचं नाही. सगळे मिळून मिसळून खेळायचो. संध्याकाळ झाली की मग चेंडू स्वच्छ धुवायचा पाण्यात आणि तो घेऊन यायचा आणि पुन्हा संध्याकाळी साधारण 3:30-4 वाजता सुरू करायचं. ते अंधार पडस्तोपर्यंत आबाधुबीचा खेळ खेळायचं आणि तो खेळ, त्या खेळातला आनंद खरोखर शब्दातीत आहे. कितीही पैसे देऊन तुम्ही आता क्रिकेट खेळला, टेबल टेनिस खेळला आणि लॉन टेनिस खेळला, त्या खेळातला आनंदसुद्धा या आमच्या आबाधुबीतला जो आनंद आहे त्याच्यापेक्षा तो सर्वश्रेष्ठ आनंद आहे असं मला तुम्हाला कधी जाणवतं. क्रिकेट खेळायला मिळालं का? हो, क्रिकेट केव्हा तरी खेळायला मिळायचं. कोणाकडे एका गावभागात कोणाकडे एखाद दुसऱ्याकडे बॅट असायची, केव्हा तरी बॅट हातात यायची. मग केव्हा तरी 1-2 चेंडू आम्हाला टोलवायला मिळायचे. नाहीतरी बाकीचा आमचा बराचसा काळ फिल्डिंग करण्यातच जायचा, बॉल टाकण्यातच जायचा आणि सगळे आम्ही आनंदानं मजेनं त्या ठिकाणी ते क्रिकेट खेळत खेळाडू असू. होते क्रिकेटमध्ये? त्या क्रिकेटमध्ये गावभागातले जगू खाडीलकर, सुरेश खाडीलकर, रंगा पाटणकर, तर तुकदेव बंधू, सुरेश दिवाण,
श्याम चरणकर असे सगळी मित्रमंडळी असायची. त्यातली एक मजेशीर घटना तुम्हाला सांगतो. गावभागात तुगदेव वकील म्हणून तुम्हाला प्रसिद्ध वकील होते. तर ते मारुतीला जाऊन येताना ते धोतर आणि बंडीवर असायचे आणि चष्मा असायचा डोळ्यावर. त्यांनाही क्रिकेटची खेळाची आवड. ते असताना म्हणायचे, अरे जोशी आम्हाला 4 बॉल टाका की, माझ्या म्हणून खेळतो. मग ते धोतर बंडी चष्मा असं घालून बॅट घेऊन एखाद्या आपण अगदी सचिन तेंडुलकर अशा थाटात उभं राहायचे आणि मग बॉलिंग टाकलं की त्यांना जेवढं जमेल तेवढं बॉल मारायचे. पण मारायचं त्यांना आवड होती आणि त्यातला आनंद ते लुटायचे. एवढा मोठा वकील आमच्यात खेळायचा ह्याच्यासारखं अप्रूप आम्हाला असायचं नाही. आज तुगदेव वकील आमच्याबरोबर खेळले किंवा त्यांच्यात आम्हाला खेळायला मिळालं, हा जो आनंद होता तो आनंद खरोखर अवर्णनीय होता. आणि ती क्रिकेटची मजा काही और होती. पण क्रिकेटपेक्षा हे आमचे देशी खेळ जे सगळे होते त्यातला आनंद हा फार मोठा असायचा. कारण क्रिकेट केव्हा तरी खेळायला मिळायचं. बॅट घेणं हे परवडायचंच नाही. मग साधी बॅट करून घ्यायची, फळकुटाची बॅट करून घ्यायची, ते क्रिकेट खेळायचं. पण हे जे आमचे पहिले गोट्या बिट्ट्या वट्टे किंवा इतर भोरे हे जे सगळे खेळ होते त्यातला आनंद जो होता तो खरोखर एक वेगळा आगळा आनंद होता. मला असं वाटतं की गावभागात आपण राहायला आलो किंवा राहिलो हे खरोखर आपलं नशीब आहे. त्या कृष्णामाईच्या घाटावर आणि आदिवासी तालमीच्या ग्राउंडवर हे सगळं खेळायला मिळालं. तर ह्या देशी खेळांबरोबर क्रिकेट खेळताना सुद्धा आजूबाजूला आपल्या विष्णुघाटावर अनेक प्रकारची झाडं होती. बरोबर. तर त्या कोणकोणत्या झाडांवर तुम्ही कोणते खेळ खेळायचा किंवा चढायचा? नदीवर चिंचेची 3 मोठी झाडं होती. एक चौकीजवळ आहे, अजून मध्ये एक झाड आहे. आता कृष्णामाईच्या देवळाजवळचं झाड मात्र पडलेलं आहे. झाडावर चढण्यात मी एकदम पटाईत होतो. झाडाच्या शेंड्यापर्यंत जायचो. मला काही भीती वाटायची नाही. सहजपणानं चढून जायचो. मग वरनं बाकी सगळ्यांना चढता येईल असं काय झाडावर नाही आहे. आणि मग वरनं भरपूर चिंचा खाली टाकायचो. पण मी वर चिंचा खायच्या, खाली सगळ्यांना टाकायच्या. मित्रमंडळींना आनंद व्हायचा. भरपूर त्यांना चिंचा जायच्या. घरी स्वतः खाऊन घरी चिंचा घेऊन जायच्या. आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मधलं आत्ता चिंचेचं जे विष्णुघाटावर झाड आहे त्या झाडावरनं चौकीजवळच्या झाडावर मोठी अशी फांदी गेलेली असायची. त्या फांदीवरनं त्या झाडावर आम्ही जात असू. आणि असं जाताना एक थ्रिल असायचं, आनंद असायचा की ह्या झाडावरनं आपण त्या झाडावर जातो. मग त्या झाडावरची चिंचा काढायच्या, खाली टाकायच्या. जिथं आम्ही ज्या झाडावर जाऊ त्या झाडावर मुलं खाली जमायची. त्यांना चिंचा टाकण्यात एक प्रकारचा आनंद मिळायचा. एकदा अशी एक भयानक घटना घडली. मुरलीधर कुलकर्णी आंधळीकर म्हणून आमच्या गल्लीत राहत होते आणि ते चिंचेच्या झाडावर चढले होते. आणि चढत चढत ते उंच गेले आणि कावळ्यांची घरटी होती तिथे. ते कावळ्यांच्या घरट्याजवळ गेल्यावर कावळ्यानं वाटतं आपल्या पिलांनाही हात लावणार म्हणून 15-20 कावळे जमा झाले. आणि त्या कावळ्यांनी त्या मुरलीधर कुलकर्ण्यांना टोचा मारायला सुरुवात केली. तो गडबडून गेला, घाबरून गेला आणि तिथं काय करावं कळेना. कावळे इकडं मागं लागलेले, जोरात ओरडायला लागलेले. ते ना बरोबर आहे, त्यांच्या पिलांना वाचवण्यासाठी ते प्रयत्न करणारच. आणि त्याच्या ह्याच्यात तो गडबडून गेला आणि त्याचा फांदीचा हात सुटला आणि फांद्यांना अडकत 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 येऊन धप्प दिशी खाली पडला. तो बेशुद्धच झाला. सगळे आम्ही घाबरलो आणि आता काय करायचं हे कळेना. सगळ्यांनी ठरवलं की ह्याला दवाखान्यात नेलं पाहिजे. तोंडातनं फेस यायला लागलेला, म्हणजे चाललेलं बेशुद्धच होता. आणि मग आमची तिथं बाळबाची मळी होती, त्यांची बैलगाडी होती. त्या बैलगाडीतनं आम्ही त्या मुरलीला दवाखान्यात घेऊन गेलो. 3 दिवस तो अनकॉन्शियस होता. नंतर 3 दिवसानं तो बरा झाला. आम्ही सगळे मित्रमंडळी त्याला डबा वगैरे घेऊन जायचो, हे करायचो. आणि बरा झाल्यानंतर मग पुन्हा तो थोड्या दिवसानं किती हे झालं लागलं हे झालं तरी कृष्णामाई, नदी, चिंचेची झाडं आणि आदिवासी व्यायामशाळा या 4 गोष्टी आपण विसरू शकत नाही गावभागातले लोक. आणि पुन्हा मग तो खेळायला लागला आणि मग आमच्या जीवात जीव आला की आपला मित्र पुन्हा चांगला झाला आपल्याकडं. हां.